इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयं व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी महत्त्वाकांक्षी अशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली। इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून 600 प्रमाणे 21,600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 60,000 रुपये, इतर महसुली विभागातील शहरे व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51,000 रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 तर तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपयांच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे। या योजनेसाठी प्रतिवर्षी 100 कोटीच्या खर्चास मान्यता दिली आहे। ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला।